हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की एक स्ट्रॅटेजीबद्दल जो स्पेसिफिकली आपल्याला एक चांगला आउटपुट पण देऊ शकतो साइडवेज मार्केटमध्ये पण, आणि स्पेसिफिकली व्हॉलॅटिलिटी जेव्हा पडेल तेव्हा सुद्धा. राईट. सो बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी कव्हर केल्यात काही व्हिडिओजमध्ये. काही व्हिडिओजमध्ये मी बुल कॉल स्प्रेड कव्हर केले आहेत, काही व्हिडिओमध्ये मी बेअरपुट स्प्रेड कव्हर केले आहेत, काही व्हिडिओमध्ये मी डेबिट स्प्रेड काय असतात, क्रेडिट स्प्रेड काय असतात, शॉर्ट स्ट्रॅडल, शॉर्ट स्ट्रँगल, त्याच्यानंतर कॉन्डोर, त्या बऱ्याच स्ट्रॅटेजी कव्हर केल्या. सो ज्यांनी कोणी अजून व्हिडिओ बघितलेत नाही प्लीज जाऊन त्या व्हिडिओज बघा आणि डेटा पॉईंट्स तुम्हाला कसा वापरायचा आहे, कसा नाही वापरायचा आहे, कोणती ट्रेड कधी बनवायची आहे, ओव्हरऑल काय मॅनेजमेंट असली पाहिजे, ट्रेड मॅनेजवरती पण एक इफिशियंट व्हिडिओ बनवली आहे, ती पण एकदा जाऊन बघा. दुसरी गोष्ट जर मी सांगायचं म्हटलं तर एकदा तुम्ही लर्न सेक्शनवरती या. व्हिडिओ लायब्ररी ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, खूप काही कंटेंट आहे विच इज ॲब्सोल्युटली फ्री. येऊन फक्त व्हिजिट करा, व्हिडिओज बघा आणि त्याचे ओव्हरऑल जाणून घ्यायचा प्रयत्न करा की काय आहे ही कन्सेप्ट. ओके. सो सिम्पल बघा, आज जे आपण डिस्कस करणार आहोत ना ते आपण डिस्कस करणार आहोत बटरफ्लायवरती, शॉर्ट आयर्न बटरफ्लाय स्ट्रॅटेजीजवरती. ओके. सो ती काय आहे, कशी बनवायची, कधी बनवायची, का बनवायची ते आज डिस्कस करूया. सो सिम्पल बघा, मी इथे येणार. ओके. नाव शॉर्ट आयर्न बटरफ्लाय जेव्हा आपण बनवतो. ओके. ओके. बटरफ्लाय जनरली मला म्हणतो. ओके. सो सिम्पल बघा, जेव्हा मी बटरफ्लाय स्ट्रॅटेजीजबद्दल सांगतो त्याच्या आधी आपण एक स्ट्रॅडल बनवतो. ओके. ज्याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल. ओके. सो स्ट्रॅडल आपण कधी बनवतो? स्ट्रॅडल आपण तेव्हा बनवतो जेव्हा आपल्याला वाटतं की स्पेसिफिकली IV ड्रॉप होणार आहे किंवा मार्केट साईडवेज असू शकतो. सो आपले लेग्स काय असतात? आपण ATM कॉल आणि पुट सेल करतो तेव्हा. राईट. सो जेव्हा आपण ATM कॉल आणि पुट सेल करतो तेव्हा आपला एक शॉर्ट स्ट्रॅडल बनतो. सो स्ट्रॅडल काही असा दिसायला बघायला मिळतो तुम्हाला, बघा लाईक दिस. तुमचा पे ऑफ काही असा बनतो ह्याचा. राईट. सो जेव्हा मार्केट साईडवेज असतो, लाईक एकाच डिरेक्शनमध्ये फिरत असतो, तेव्हा तुम्हाला इथे शॉर्ट स्ट्रॅडल बघायला मिळतो. ओके. नाव सिम्पल बघा, हाऊ टू फाइंड आउट की मार्केट जो आहे त्यामध्ये शॉर्ट स्ट्रॅडल आपल्याला कधी ठेवायचं आहे किंवा ह्याला बटरफ्लायमध्ये कन्वर्ट कसं करू. तर सिम्पल बघा, ह्याला आपण जनरली 2 केसमध्ये ट्रेड बनवणार. पहिली केस असणार IV, दुसरी केस असणार साईडवेज मार्केट. ओके. ओके. सो जेव्हा पण IV एक टॉपवरती असणार, ओके, तेव्हा मी जाऊन इथे शॉर्ट स्ट्रॅडल इनिशिएट करणार. मी ATM कॉल अँड पुट सेल करणार. सो काय होणार, जेव्हा माझा IV ड्रॉप होणार तेव्हा मला इथे बेनिफिट मिळणार बेस्ट IV ड्रॉप झाल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे जर मी ह्याला 2-3 दिवस होल्ड करणार तर मला टाईम बेनिफिट मिळणार, म्हणजे थीटाचा बेनिफिट मिळणार. ओके. IV ड्रॉप आणि थीटा बेनिफिट. आणि साईडवेज मार्केट म्हणजे तेच, जसं मी म्हणालो, जर मार्केट साईडवेज असेल त्यामुळे थीटाचा इम्पॅक्ट बघायला, प्रीमियम जो आहे तो हळूहळू ड्रॉप होईल आणि त्याचा बेनिफिट आपल्याला इथे बघायला मिळेल. शॉर्ट स्ट्रॅडल तुम्हाला नुकसान कधी देणार? जेव्हा मार्केटने एक डिरेक्शन दिली, तर जर मार्केट जास्तच खाली पडला किंवा जास्तच बुलिश गेला तर मला इथे अनडिफाईन्ड लॉस आहे, म्हणजे अनलिमिटेड लॉस आहे. ओके. किंवा जेव्हा मार्केट एक मोठी डिरेक्शन घेतली तर इधर ती बुलिश पण असू शकते, इधर ती बेरिश पण असू शकते. ओके. नाव सिम्पल बघा, जेव्हा मला ह्याची काही भीती असेल डिरेक्शनची, बट स्टील मला IVचा बेनिफिट उचलायचा, मला थीटाचा बेनिफिट उचलायचा आहे, तेव्हा मी कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू? देन आय विल गो विथ द बटरफ्लाय. तेव्हा ही माझी स्ट्रॅटेजी बनेल. इथे कशी बनेल बघा, अशी. ह्याचा पे ऑफ तुमचा असा बनतो. हा तुमचा शॉर्ट स्ट्रॅडलचा पे ऑफ आहे, लाईक दिस. बटरफ्लायचा तुमचा पे ऑफ असा होणार बघा. तुम्ही ह्या पोझिशन हेज करणार. राईट. सो तुम्ही जेव्हा पोझिशन तुमचे हेज करता, तुमचा लॉस जो आहे तो लिमिटेड होतो. लिमिटेड लॉस. ओके. आणि प्रॉफिट जो आहे तो पण लिमिटेडच आहे, कारण जितका प्रीमियम आहे तितका प्रॉफिट. सो लिमिटेड प्रॉफिट. सो तुमची लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट स्ट्रॅटेजी इथे बनते. ओके. सो इथे बेनिफिट काय, अगेन ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्याचा बेनिफिट सेम तुम्हाला इथे आहे.
IV ड्रॉप झाल्याने आणि थीटा बेनिफिट, तुम्हाला इथे थीटाचा पण बेनिफिट आहे. IV ड्रॉप झाल्याने पण तुम्हाला बेनिफिट मिळतोय, इवन दो थीटा स्पेसिफिकली कमी झाल्याने पण बेनिफिट मिळतं, थीटा डीकेमुळे पण पैसे भेटत आहेत ना. आता बघूया कसे ते. ओके, सिम्पल बघा, त्यासाठी मिळणार ऑप्शन्स आर्किटेक्टवरती इथे. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती आलो. ओके, हिंदाल्को बघूया, हिंदाल्को ओपन आहे तर हिंदाल्कोवरती स्ट्रेट करून बघूया. ओके, आधी आपण दाखवूया की शॉर्ट स्ट्रॅडलवरती कसं बेनिफिट आहे. मी शॉर्ट स्ट्रॅडलला कसं आपण जनरली बघतो, ATM कॉल अँड पुट जे आहे ते सेल करतो. 718 करंट मार्केट प्राइस आहे हिंदाल्कोची. 720 इज अ व्हॉट, अ ATM स्ट्राईक. मी कॉल आलो इथे, पुट सिलेक्ट केला 720 पुट. ओके, कॉल अँड पुट सेल केलं. यू कॅन सी द स्ट्रॅटेजी नेम शॉर्ट स्ट्रॅडल. 26 सप्टेंबर आहे, करंट एक्सपायरी आहे. नाव इथे बघा, जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास एक्सपायर झाला, ओके, तर मला प्रॉफिट किती आहे, एक्सपायरी PNL जर इथेच सेम लेवलला एक्सपायर झाला 21,490चा, थोडाफार खाली गेला तर सपोज मार्केट 705ला जाऊन एक्सपायर झाला एक्सपायरीपर्यंत, म्हणजे 2 दिवसानंतर, तर माझा प्रॉफिट आहे 490 आणि खालच्या साईडला जर गेलं तर एक्सपायरी प्रॉफिट 490 आणि त्याच्यामध्ये राहिलं तर मला बेनिफिट आहे. ओके, यू कॅन सी द टेबल चार्ट हिअर. ओके, पण जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर यू कॅन सी 680ला गेला किंवा त्याच्यानंतर 760ला गेला तर माझा एक अनडिफाईंड लॉस आहे. 34,150 एवढे 510चा मला कुठेतरी लॉस बघायला मिळते. सो मार्केट जितका वरती जाईल जितका खाली जाईल तिथे मला एक अनडिफाईंड लॉस बघायला मिळतो. राईट, इथे बघा, जर तुम्ही इथे नीट पाहिलात तर 720ला बघा 24 सप्टेंबरसाठी 26 रुपयाचा प्रॉफिट होता. सपोज इथून व्हॉलॅटिलिटी 5ने पडली. ओके, नाव यू कॅन सी 720ला 1099चा जो आहे तो इकडे तुम्हाला स्पेसिफिकली प्रॉफिट बघायला मिळतो. राईट, सो 720 वरून किंवा ऑलमोस्ट 420चा जो प्रॉफिट होता तो ऑलमोस्ट 1090वर आला. का? बिकॉज ऑफ द ड्रॉप इन व्हॉलॅटिलिटी. सो जेव्हा पण व्हॉलॅटिलिटी ड्रॉप झाली तेव्हा कुठेतरी इथे बेनिफिट बघायला मिळतोय आणि तो बेनिफिट आपण इथे प्रयत्न करतोय काढायचा. राईट, सो दिस इज द थिंग. ही एवढी सिम्पल कन्सेप्ट आहे. काय करायचं आपल्याला की जेव्हा पण IV ड्रॉप होणार तेव्हा बेनिफिट आहे, प्लस सपोज इथून डेज टू एक्सपायरी सपोज 2 ते 2 दिवस निघून गेले इथे, तेव्हा पण तुम्हाला इथे बघा सेम लेवलला जर प्रॉफिट आहे तर तुम्हाला 21,490चं प्रॉफिट दिसते. राईट, सो दिस इज द थिंग. इथे IBचा पण तुम्हाला पैसे मिळतात प्लस तुम्हाला थीटा बेनिफिट पण मिळते. बट जर मला ह्या पोझिशनला हेज करायचं असेल किंवा तर लिमिटेड प्रॉफिटमध्ये करायचं असेल, सो मी ह्याला काय करू, तर सिम्पली मी काय करणार, इथे मी पोझिशन हेज करणार. तो मी 700 जो आहे तो मी इथे येतो आणि पुट बाय करतो 700चा. ओके, सॉरी 700चा पुट बाय करतो आणि इथे जो आहे तो 740चा कॉल बाय करतो. मी OTM स्ट्राईक्स जे आहेत ना कॉल अँड पुट बाय करणार. ओके, नाव यू कॅन सी माझी स्ट्रॅटेजी जी कन्वर्ट झाली आहे ती कुठे काय झाली आहे त्याची कन्वर्ट शॉर्ट अँड बटरफ्लायमध्ये. नाव यू कॅन सी जर मार्केट त्याच लेवलला जाईल इथे ह्याच्याने काय होणार, जेव्हा आपण हेज करतो तेव्हा आपला माझा डेफिनेटली प्रॉफिट जो तो कमी होणार, कारण आपण प्रीमियम जो आहे तो कमी होतो आपल्या रिसिव्हचा, कारण आपण बाईंगमुळे तो मायनस होतो. त्यामुळे सपोज जर मार्केट एक्सपायर झाला सेम लेवल तर 17,290चा प्रॉफिट आहे. आणि जर मार्केट कितीही वरती गेला कितीही खाली झाला मॅक्झिमम लॉस किती आहे 10,710चा. यू कॅन सी इथे बघा मार्केट कितीही वरती जाऊ दे किंवा कितीही खाली जाऊ दे माझा मॅक्झिमम लॉस जो आहे तो 10,710चा आहे. आणि जर मार्केट सेम लेवलला एक्सपायर झाला तर माझा प्रॉफिट जो आहे तो 17,970चा आहे. आणि डिफरंट पॉईंट्सवरती डिफरंट तुम्हाला इथे पैसे बघायला मिळतील. राईट, सिम्पल कन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती पण अगेन जर तुम्ही इथे पाहिलात नीट तर सपोज इथे बघा 142चा मला प्रॉफिट दिसते. जर मार्केट आज 720ला एक्सपायर झाला असं तर सपोज इथून वरती 10ने पडली. ओके, -10. नाव यू कॅन सी 420 की जो प्रॉफिट होता तो ऑलमोस्ट चेंज झाला आहे 1,106 रुपीजला. राईट, सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. तर जनरली आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे पहिला चेक करा की मार्केट जो आहे तो साईडवेज आहे का. ओके, जर साईडवेज मार्केट असेल तर तुम्ही स्ट्रॅडल बनवू शकता विच इज वेल अँड गुड, किंवा स्ट्रँगल बनवू शकता. स्ट्रँगलवरती एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवली आहे ती जाऊन बघा. बट एक स्ट्रँगल तुम्ही बनवू शकता.
किंवा तुम्ही शॉर्ट अँड बटरफ्लाय बनवू शकता. दुसरी केसमध्ये कधी जर तुम्हाला वाटतं की आय व्ही जो आहे तो ड्रॉप होऊ शकतो. का आय व्ही ड्रॉप होऊ शकतो? सिम्पल आहे. आय व्हीचे जे रिलेशनशिप आहे प्रीमियमसोबत विच इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप, राईट. मीन्स वॉट की जेव्हा जेव्हा आय व्ही जी आहे ती वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स ते वाढतात आणि जेव्हा जेव्हा आय व्ही ड्रॉप होते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स ड्रॉप होतात. एव्हरीबडी नोज दॅट, राईट. सो जेव्हा पण मला समजेल की ह्या पर्टिक्युलर स्टॉकची जी आय व्ही आहे ती कंपॅरेटिव्हली जास्त आहे आणि इथून आता फॉल देऊ शकते. फॉल का देऊ शकते? डेफिनेटली कारण इम्प्लाइड व्होलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक आहे की व्होलॅटिलिटी जी आहे ती लोअर एंडला जास्त वेळ टाईम स्पेंड नाही करत. लोअर एंडला जास्त वेळ टाईम स्पेंड करते, बट जेव्हा पण ते एक हायर एंडला जाते तेव्हा एक क्विक ड्रॉप आपल्याला बघायला मिळतो, राईट. सो एक स्पेसिफिकली जर मी सांगायचं म्हटलं तर आय व्ही आणि प्रीमियमचं जे पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे ते तुम्हाला कुठेतरी इथे बघायला मिळतं, राईट. सो जेव्हा जेव्हा आय व्ही तुम्हाला एका टॉपवर मिळेल तेव्हा प्रीमियम्स वाढत एका पीकवर असतील, तेव्हा आय व्ही ड्रॉप झाल्याने तुमचे प्रीमियम ड्रॉप होतील आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळेल इकडे. आणि सेम गोष्ट जेव्हा प्रीमियम स्पेसिफिकली जे आहे ते ड्रॉप होतील तर ॲज अ सेलर आपण जे लेग सेल केलं त्याचा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळेल. सो पहिला गो विथ द स्ट्रॅडल. जर तुम्हाला थोडाफार फिअर आहे की मार्केट डिरेक्शन घेऊ शकतो, अनडिफाईन्ड लॉस होऊ शकतो, मोमेंटम येण्याची भीती आहे, सो त्याला मी काय करणार, त्याला मी हेज करणार. हेज केल्यामुळे काय होणार, माझा लॉस आणि प्रॉफिट जो आहे तो लिमिटेड होणार, राईट. ह्याच्यामध्ये पण लिमिटेड प्रॉफिट आहे पण अनलिमिटेड लॉस आहे, बट जेव्हा मी त्याला हेज करणार तेव्हा माझा तो लिमिटेड प्रॉफिट लिमिटेड लॉसमध्ये कन्वर्ट होणार, राईट. आणि तो एक बेनिफिट मला इथे बघायला मिळतो. तर सिम्पल गोष्ट आहे, जास्तीत जास्त कन्फ्यूज होण्यासारखं पण नाही. बस आपल्याला फोकस करायचं आहे की मार्केट जो आहे तो आपल्या फेवरमध्ये असला पाहिजे. नसेल तर त्याला आपण यू कॅन गो अँड हेज इट. ओके, दिस इज अ थिंग. ह्या टूलमधून तुम्ही पेपर ट्रेड करू शकता. पेपर ट्रेड करण्यासाठी तुम्हाला इथे ओव्हरऑल काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. 1-2 लॉट 4-5 लॉट जे पण तुम्ही प्रेफर स्पेसिफिकली वाटते त्यावेळेस ट्रेड करा आणि पोझिशन इथे तुम्ही सेव्ह करू शकता, राईट. सो जेव्हा पण तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करणार तेव्हा तुम्हाला त्याचा ओव्हरऑल जो आहे तो बेनिफिट इकडे बघायला मिळेल. ओके, सिम्पल गोष्ट आहे. जर तुम्हाला ह्या कन्सेप्टमध्ये जर काहीही डाऊट असतील सो प्लीज एकदा कॉन्टॅक्ट करा, नंबरला वरती आहे, किंवा support@quantstart.com वर करा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला स्पेसिफिकली अजून काही असे कन्सेप्ट जाणून घ्यायचे असतील प्लीज एकदा लर्न सेक्शनमध्ये येऊन व्हिडिओ लायब्ररीला व्हिजिट करा. व्हिडिओ लायब्ररी जी आहे ती स्पेसिफिकली आपण खूप डिटेलमध्ये व्हिडिओज पोस्ट केल्या आहेत. सो एक लर्निंगसाठीच आपण बनवली आहे. सो इथे तुम्हाला एक हेल्प मिळून जाईल. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.